Come on. अरे हट हट तुझ्या जीवनात समोसाच म्हणजे सर्व काही आहे का? समोसा खाण्याशिवाय जीवनात आणखीन देखील कामं असतात, त्याचाही विचार कर. रिकाम्या पोटी माझ्या बुद्धीला चालना नाही मिळत, तरी पण मी विचार करतो. समोसे खाल्ले, झोपलो, पुन्हा उठलो, पुन्हा समोसे खाल्ले, पुन्हा झोपलो, पुन्हा उठलो, पुन्हा समोसे खाल्ले, पुन्हा झोपलो, पुन्हा उठलो, समोसे खाल्ले, आरामात परत झोपलो, पुन्हा उठलो, पुन्हा समोसे खाल्ले, परत झोपलो, पुन्हा उठलो, पुन्हा समोसे खाल्ले आणि पुन्हा मी झोपलो. अरे जीवनात आणखी काय काम आहे? काही आठवत तर नाही मला. तुझ्याशी बोलणंच निरर्थक आहे. तुला जर शक्य झालं तर समोशांसाठी चोरी किंवा दरोडा देखील टाकशील. पोलीस आले. अरे आपण तर पळतोच आहोत. माहिती नाही आपण का पळतोय, पण पोलिसांचा सायरन ऐकून पावलं आपोआप पळायला लागली. चिंगमच्या चंगुल पासून वाचणं इम्पॉसिबल. ऐकलं का? इम्पॉसिबल. आता मला हे सांगा की तुम्ही दोघे मला बघून पळालात का? आम्ही दोघे तर जॉगिंग करत होतो. बघा ना, आमचं पोट किती वाढलंय ते. तुम्हा दोघांसाठी एक चांगलं काम आहे. चांगलं काम म्हणजे समोसे खायचं. लवकर सांगा कुठे आहेत ते. आज रात्री तुम्हा दोघांना पुरपुरी नगराची चौकीदारी करायची आहे. आपला चौकीदार गावी निघून गेलाय की रे. हे काम करणार काय? हो करणार. बिलकुल नाही. बघा, मी तुम्हा दोघांना पैसे तर देईन. बरोबर आठवडाभर पोटभर समोसे फ्री खायला देईन. समोसे पोटभर आणि पूर्ण आठवडा. आम्हाला मंजूर आहे, आम्हाला मंजूर आहे. जॉन बनणार डॉन, जॉन बनणार डॉन. कसा बनणार डॉन? तुम्ही दोघेही कुचकामी आहात, नालायक आहात, काही कामाचे नाही आहात. ना चोरी ना धमाका, आम्ही करतोय फाका. वा बॉस वा, काय कविता बनलीये. ना चोरी ना धमाका, आम्ही करतोय फाका. हा ना मित्रांनो. कविता बविता सोडा. रात्री काही चोरून नाही आणलं तर तुम्हा दोघांना सोडणार नाही. जा, काही चोरून घेऊन या. गो गो गो. सर गोळी नाहीये. विकत घ्यायला पैसे नव्हते ना. पण सर आज आम्ही तुम्हाला निराश नाही करणार. आज रात्री पुरपुरी नगर लुटून आणू. असं कराल तर जॉन कसा बनणार डॉन? समोसे. तुम्ही दोघं ड्युटीसाठी तयार आहात? सर आम्ही तयार आहोत. ओके. आज रात्री पुरपुरी नगराची इज्जत तुमच्या हातात आहे. येस सर, डोंट वरी. तुम्हाला ही लाठी चालवायला येते ना रे? येस सर. ही बघा. अरे माझ्याकडून चुकून चूक झालेली. तू मला खरोखरच मारलीस. आता हिसका दाखवतोस तुला. बस की रे बस. जागे रहा, जागे रहा, जागे रहा, जागे रहा, जागे रहा, जागे रहा, जागे रहा. निघा इथून. अरे कशाला केक काटतोयस? गप्पा बस. जागे रहा.
अरे डिकर तुझ्या डोका फिरलाय का रे? दिवसभर ड्युटी करायची आणि रात्री जागते रहो. मग झोपायच्या कधी? हे काम तर मला जरा कठीणच वाटतंय. आपण ओरडता कामा नये. अरे ओरडलो नाही तर लोक झोपून जातील आणि लोक झोपली तर चोरी होतील. जागे रहा. मोटू पतलू इथे काय करताय? गपचूप चल, आज यांना चांगली सद्दल घडवूया. जागे रहा. जागे रहा. तुम्ही दोघे कुच कामी आहात, काहीच कामाचे नाही. बॉस बॉस, ही मोटू पतलूची चाल होती. ते आज चौकीदाराचं काम करत आहेत आणि आम्ही जातात त्यांनी आमच्यावर हल्ला करवला आणि स्वतःच गायब झाले. तुम्हा दोघांकडून काही नाही होणार. मोटू पतलू एका वेळी एकाच ठिकाणी असू शकतात. दुसऱ्या जागी आपण चोरी करू. आता मला दाखवावं लागेल की चोरी कशी करतात. आता जॉनला डॉन बनावं लागेल. तुम्ही दोघं तर मला फक्त फॉलो करा आणि मला बघा की मी कशी चलाकीने चोरी करतो. जागे रहा. जागे रहा. जागे रहा. जागे रहा. जागे रहा. रागवू नका दादासाहेब. या आमच्या बरोबर राखण करा. रागव. जागे रहा. जागे रहा. जागे रहा. पळ पतलू. यार पतलू, हे चौकीदाराचं काम तर खूपच खतरनाक आहे रे. समोशाचा प्रश्न नसताना तर मी आत्ताच्या आत्ता घरी गेलो असतो. अरे समोसे सोड, आपला जीव वाचवतो इथेच येतोय. अरे सांभाळून मोटू. सगळीकडे शांतता आहे. सुई पडली तरी आवाज येईल. पेन ड्रॉप सायलेन्स. चोरी करायला अगदी योग्य वेळ. आता मला चोरी करण्यापासून कोणीही नाही थांबू शकत. आणखीन समोसे खायचे आहेत. पोट भरलं रे. चोरी करण्यासाठी अगदी योग्य वेळ. आता मला चोरी करण्यापासून कोणीही नाही थांबू शकत. कोणत्या घरी चोरी करू? अक्कड़ बक्कड़ बम्बे बो 80 90 पूरे 100 में लगा धागा. चोर निकल के भागा. ते घर. हाँ ते घर. ओ माय गॉड. अरे परमेश्वरा, हे काय होतं? कोण होतं? नाही नाही. नाही नाही, याच्यापेक्षा चावला असता तर बरं झालं असतं. मूर्खांनो, तुम्हा दोघांना सांगितलं होतं दुरून नजर ठेवा. बॉस, आम्ही दूरच होतो. येईपर्यंत मोटू पतलूने तुमच्यावर हल्ला केला होता. मोटू पतलू कुठून आले? माझ्यावर तर एका कुत्र्याने हल्ला केलेला. नाही बॉस, मोटू पतलू तर एखाद्या फिल्मी हिरो प्रमाणे ड्रमवर स्वार होऊन आले होते आणि तुम्हाला रस्त्यावर चिटकवून निघून गेले. ते वादळाप्रमाणे आले आणि तुफानासारखे निघून गेले. तुफानासारखे. गप्प बसा दुष्टांनो. मीठ माझं खाता आणि गुण त्यांचे खाता. काही शिका माझ्याकडून. आता इथे आम्हीही काही शिकलोय बॉस. काय शिकलात? कुत्र्यापासून सावध राहा. तरी माझी चेष्टा करतात. ह्यावेळी माझ्या जवळ राहा आणि काही धोका असेल तर लगेच सांगा. जागे रहा. जागे रहा.
अरे बाबा, कोणी इथे आहे? इथे भूत आहे, लवकर या, इथे भूत आहे. अरे तिकडे भूत, तो बघा तिकडे, तो बघा तो तिकडे. अरे भूत कुठे? ही तर आमची सावली आहे. मारा यांना, यांनी आमच्या झोपेचा खोबरा काढून टाकला. वा, किती शांतता आहे इथे. असं वाटतं की एखादं वादळ येणार आहे इथे. वाचवा! येस. द नेम इज चिंगम आणि चिंगमच्या चंगुल पासून वाचणं हे इम्पॉसिबल आहे. ऐकलं का? हे इम्पॉसिबल आहे. अरे, तुझ्या कचड्यातून वाचणं तर पॉसिबल आहे, पण मोटू पतलूच्या कचड्यातून वाचणं इम्पॉसिबल. आम्ही सरेंडर करत आहोत. आम्हाला जेलमध्ये टाका, पण मोटू पतलू पासून वाचवा. कान पकडले. आता कधी चौकीदारी नाही करणार. समोसे मिळू वा नको मिळू देत. काल तर जीवच गेलेला. नशीब आपण वाचलो. काय? तुम्ही दोघांनी काल रात्री खूप चांगलं काम केलंय बघा. खरं खरं. हा, तुमच्यामुळे डॉन द जॉन पुन्हा पकडला गेला. अभिनंदन तुमचं. आठवड्याभराचे समोसे फ्री आहे. थँक्यू, धन्यवाद, आभारी आहे. मी विचार केलाय की आता फुरफुरी नगराला फक्त तुमच्यासारखे चौकीदारच वाचवू शकतात. आजपासून तुम्ही दोघे इथले परमनंट चौकीदार आहात. या दोघांना समजावणं इम्पॉसिबल. कळलं का हो तुम्हाला? इम्पॉसिबल आहे. आता माझी पाळी. आता तू धक्का दे. आधी तू माझ्यासाठी समोसे घेऊन ये, मगच मी धक्का देईन. ठीक आहे, मी आता घेऊन येतो. मी पायी जात होतो, मला बाय एअर का पाठवतोयस? काय म्हणालास? अरे तू नाही येऊ शकत. मी बी नाही येऊ शकत, कारण मला मुंबईची फ्लाईट पकडायची आहे. अरे कोण आहे? समोर ये. मागून काय मारतोस? लाज नाही वाटत का? एवढा मोठा माणूस असून झोपड्यावर बसतोस. काही कामधंदा नाही का तुला? अरे दादा साहेब, तीच तर समस्या आहे. आम्ही काम शोधत आहोत, पण आम्हाला काम नाही मिळत. माझं नाव मोटू आहे आणि हा माझा मित्र पतलू. मोटू पतलू? अरे मी तुम्हा दोघांचं नाव खूप ऐकलंय. तुम्ही तर मोठ्या मोठ्या अपराधांना पकडता ना. माझं नाव किशोर आहे. तुम्हा दोघांना भेटून खूप खूप आनंद झाला. हा तर आमचा धर्मच आहे. ह्या छोट्याशा शहरात आम्ही अशी मोठी मोठी कामं करत असतो. मला तुमच्यासारख्या इमानदार आणि जबाबदार माणसाची गरज आहे. तुम्ही माझं एक काम कराल? काय काम आहे बोला? ही ब्रीफकेस ह्या ऍड्रेस वर म्हणजेच हडबडिया नगर मध्ये जाऊन मिस्टर धरमसिंग यांना द्यायची आहे. मी या कामाचे तुम्हाला 10,000 रुपये देईन. 10,000? याच्यात काय आहे? याच्यात खूप महत्वाची कागदपत्र आहेत. 10,000 साठी तर आम्ही काहीही करू हो शकतो. हो हो, आम्ही करू. हे घ्या 5,000 रुपये ऍडव्हान्स. बाकीचे 5,000 तो माणूस देईल. ही बॅग मी कोणा दुसऱ्याला नसती दिली, पण तुम्हा दोघांवर विश्वास ठेवू शकतो मी. हा हे कशाला? या बॅगेत करोडोंची अग्रीमेंटची कागदपत्र आहेत. कोणी हिसकावून नेऊ नये म्हणून या हाताच्या बेडीची दुसरी चावी त्या धरमसिंगकडे आहे. हा समोसे कुठे आहेत? आत्ताच बनवत होता. बोलला 10 मिनिटं लागतील. चल आधी समोसे खाऊया आणि मग ब्रीफकेस देऊन येऊया. नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा. अरे तुझे किती पैसे बाकी आहेत? आत्ताच्या आता हिशोब करून टाक आणि लवकर जिलेबी समोसे सर्व घेऊन ये. एवढा कडतोयस? काय लॉटरी लागली की काय? त्याच्याशी तुला काय करायचंय? चल हे टेबल साफ कर. किती घाण आहे बघ. आता करतो. माझ्या रेशनचे 1,000. अं? माझ्या कपड्यांचे 1,000.
माझं भाडं 3000. तुमचे झाले 2000 रुपये. अरे तुमचे पैसे गेले कुठे? अरे यार, हिशोबाला तू उशीर केलास. सारे पैसे लोक घेऊन गेले. पण तू चिंता करू नकोस. ही ब्रीफकेस पोहोचवल्यावर आम्हाला 5000 अजून मिळणार. 10,000? ते पण या छोट्या कामाचे? काय गडबड तर नाही ना? ऐक. फुरफुरी नगरात दहशतवाद्यांच्या हल्ल्याची शक्यता आहे. पोलिसांना अलर्ट केलं गेलेलं आहे. सामान्य माणसाला निवेदन आहे की कोणत्याही रस्त्यावर पडलेल्या गोष्टींना हात लावू नये आणि अनोळखी माणसांकडून कुठलंही सामान घेऊ नये. अरे याच्यातून तर टिक 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 असा आवाज येतोय. अरे मग येऊ दे. आम्ही घाबरतो काय? टिक टिक आवाजाचा अर्थ आहे ह्याच्यात टाइम बॉम्ब आहे. टाइम बॉम्ब. अरे तुम्ही दोघं पाळा इथून. तुमचा हा बॉम्ब दुसरीकडे जाऊन पडा. जा जा. दादासाहेब काहीतरी करा. अरे मग हे घे. अरे मोठू बसून लांब राहा. त्याच्या बॅगेमध्ये बॉम्ब आहे. थांबव रे. मोठू लवकर काहीतरी विचार कर. पतलू, रिकाम्या पोटी बुद्धीला चालना नाही मिळत. तूच काहीतरी कर. डॉक्टर झटका, माझ्या प्रिय दादासाहेब, माझी मदत करा. ही हाताची बेडी काढून टाका प्लीज. तुझ्या हातात बेडी म्हणजे नक्कीच तू जेल मधून पळून आला असशील. थांब, चिंगमला फोन लावतो. काही गडबड नाहीये. ही ब्रीफकेस आम्हाला ह्या बेडी बरोबर कुठेतरी पडलेली मिळाली. मोटू अशीच हातात ट्राय करत होता तर ती त्याच्या हातात लॉक होऊन गेली. अशीच. चल बघतो कशी काढता येईल तुझ्या हातातली बेडी. हॅलो, चिंगम बोलतोय. मोठं बदलू तिथे आहेत का? हो का? मला बातमी लागली की त्यांच्या ब्रीफकेस मध्ये टाइम बॉम्ब आहे. त्यांना थांबवा. तुम्हाला काय त्याची शपथ? मी आता आलो. टाइम बॉम्ब. दादासाहेब मला मदत करा. दादासाहेब, या ब्रीफकेस मध्ये बॉम्ब आहे. घाई करा हो, कधी फुटू शकतो हा. अरे मित्रा, पळ पळ. दुसरीकडे जाऊन हा बॉम्ब फोड. जा. डॉक्टर झटका, प्लीज आमची मदत करा. दादासाहेब, जोपर्यंत तुम्ही आमची मदत नाही करणार तोपर्यंत आम्ही नाही जाणार. ठीक आहे, ओके. तुम्ही दोघे मित्र आहात त्यामुळे मदत तर करावीच लागेल. इथे ये. हे काय करताय? तुझ्यापासून पिच्छा सोडवून घेतोय. बाय बाय. दादासाहेब, हे काय करताय? अरे सोड मला. मी येतोय माझ्या मित्रा. अरे सोड मोठू. अरे मित्रा सोड, प्लीज प्लीज सोड मला. मला मरायचं नाहीये रे. अरे मला अजून जग बघायचंय रे. अरे आधी ही गाडी तरी थांबव. अरे नाही थांबवू शकत मित्रा. रिमोट तर तिथेच पडला. सीटबेल्ट उघडा. रिमोट शिवाय काहीच होऊ शकत नाही मित्र. मग आपण एकत्रच त्या परमेश्वराकडे निघून जाऊया. अरे मित्र मोठू, तुला आपल्या मैत्रीची शपथ. सोड रे मला. ती कोणती गाडी होती? सोडणार नाही मी तिला. सोडणार नाही बघा. चिंगमच्या चंगुल पासून वाचणं इम्पॉसिबल. ऐकलं का? इम्पॉसिबल. मोठू. अय्यो, मोठू पतलू. अय्यो, थांबा थांबा. पतलू, तू उडी मार. स्वतःचे प्राण वाचव. नाही नाही, मी तुला या अडचणीत एकटा नाही सोडणार. आपण एकत्र जगलोय आणि आपण एकत्रच वर जाऊ. नाही पतलू, मी या लायकीचा नाहीये की तू माझ्यासाठी जीव द्यावा. मैत्री केली आहे तर शेवटपर्यंत निभावेन. एक तर मी तुला वाचवेन, नाही तर तुझ्या सोबतच मी वर येईन. थांबवा थांबवा त्या व्हीलचेअरला लवकर.
केलं तुम्ही? ते आपल्याकडेच येत आहेत की हो. बहुतेक हा रिमोट पडल्यामुळे बिघडलाय सर. त्याला थांबवा, नाहीतर तुम्हाला प्रॉब्लेम होईल बघा. ए! ए! थांब रे. चिंगम सर, आम्हाला वाचवा, वाचवा आम्हाला. अरे आधी मी स्वतःला वाचवतो रे, आणि मग तुला. अय्यो, अम्मा! अम्मा! अय्यो, झटका त्यानं थांबवा. अय्यो, अम्मा, अप्पा. अय्यो, अय्यो, अम्मा. अरे हा टाइम बॉम्ब नाहीये, ह्याच्यात तर घड्याळ आहे जे टिक टिक करतय, आणि या तर फाईल्स आहेत. वाचलो आपण. हा रिमोट कसा काम करतो रे, याच्यामुळे चेअर थांबली का नाही? मोटू ह्यांना दाखवून दे की हे रिमोट कसं काम करतं ते. मी दाखवतो. चिंगम सर, तुम्ही बघा. अरे हे काय करताय? तो रिमोट मला द्या. दे रे मित्र. मी तुमची आता सुटका करतो. अरे मोटू, थांबव. अरे मोटू माझ्या भावा, अरे माझ्या छाव्या, अरे काय करतेस तू? सोडव मला यातून. नको नको नको. थांबव, थांबव, नको